हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहुशस्त्रधारी पूर्णाकृती पुतळा कसबा बावड्यातील भगवा चौकात उभारण्यात आलाय। शिवछत्रपतींचा अशा प्रकारचा बहुशस्त्रधारी असलेल्या जगातील पहिला पुतळा आहे। 12 फूट उंचीचा हा पुतळा असून त्याचं वजन सुमारे 2 टन आहे। हा पुतळा मजबूत ब्रॉन्झ धातूपासून बनवण्यात आलाय। डी.वाय. पाटील ग्रुपनं स्वनिधीतून या पुतळ्याच्या उभारणीचा खर्च केलाय। यासाठी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील तसंच कसबा बावड्यातील शिवप्रेमींचं योगदान लाभलंय। उद्या शुक्रवारी 4 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। पाचगावमधील शांतीनगर इथले मूर्तिकार सतीश घारगे यांनी या पुतळ्याचं काम केलंय। आमदार ऋतुराज पाटील यांनी पुतळ्याचं काम सुरू झाल्यापासून पुतळ्याच्या उभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकाईनं लक्ष दिले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन तैलचित्रावरून बारकाईनं अभ्यास करून महाराजांचा हा पुतळा तयार करण्यात आलाय। शिवछत्रपतींच्या हातात त्यांची आवडती मराठा धोप तलवार आणि दांडपट्टा आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमीमुळे कसबा बावड्याला ऐतिहासिक वारसा आहे। तसंच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संकुलामुळे कसबा बावडा गावचं नाव राज्य, देश आणि जागतिक पातळीवर पोहोचले। त्यामुळे शिवछत्रपतींचा एक वेगळ्या प्रकारचा पुतळा कसबा बावड्यात उभारला जावा हे काँग्रेसची विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांची इच्छा होती। या पुतळ्यासाठी आदर्श आणि तत्कालीन चेहरेपट्टीचा अभ्यास करून पुतळ्याचं शिल्प साकारलंय। कट्यार, उजव्या हातातील पट्टा आणि डाव्या हातामधील तलवार या सर्व शस्त्रांवरील डिझाईन तसंच पोशाखावरील नक्षीकाम तंतोतंत तत्कालीन पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दरम्यान ज्या चबुतऱ्यावर महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय त्या चबुतऱ्याभोवतीचं नक्षीकाम कोल्हापुरातील भवानी मंडप, राजवाडा, रंकाळा या सर्वांचा अभ्यास करून करण्यात आलाय। मुख्य पुतळ्यासमोर लहान आयलंडवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची राजमुद्रा बसवण्यात आली आहे। अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या पुतळ्याच्या अनावरणाची कसबा बावडा वासियांसह तमाम शिवप्रेमींना आस लागली आहे। उद्या काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार आहे।